जय श्रीराम. खेळाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी करत असताना गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस क्या बात आहे. इनफिल्डच्या वरतून अफलातून फटका. चेंडू जातो सीमा पार. चौकार. मागील मॅचचा जर विचार केला तर त्या मॅच मध्ये सुद्धा आपला चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं ना. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की आपल्या चौकाराने अकाउंट ओपन केलं जात. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू निर्धावाचे होते सांगता. ही मॅच जी आहे ती खूप काटेकी टक्कर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. सर्व काही पणाला लावावा लागेल कारण हा जो मॅच हरेल तो या स्पर्धेतून बाहेर होईल. कारण दोघांनी एक एक सामना विजय केलेला आहे. दोन सामना जो जिंकेल त्याला पुढे चाल दिली जाईल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथं घातक ठरला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय सरद हलके एक असा आणि कॅच देऊन तंबूच्या आसराला जात असताना पाहायला मिळत आहे. ठीक आहे. हॅलो. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय भगवान दादा बोईर येतोय. हॅलो. हॅलो. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळला गेला आहे. आल्या आल्या इथेही आपण पाहतोय षटकाराच्या सहाय्याने अकाउंट ओपन केलं जात आहे भगवान बोईर यांच्या माध्यमातून. या सीझनला सुरुवात होते परंतु कित्येक फलंदाज असे आहेत की ज्यांनी षटकार चौकाराने आपलं अकाउंट ओपन केले गेलं आहे. काली आपण जर पाहिलं तर खंडू पाटील यांनी चौकाराने त्याचबरोबर संतोष जोशी सरांनी सुद्धा आपण पाहिलं षटकाराने खाता ओपन केलं होतं. या ठिकाणी सुद्धा पाहतोय भगवंतदादा बोईर यांनी सुद्धा षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. धावसंख्या जर पाहिली 10 फलकावरती तर 10 लागलेली आहे. शरद हलके याने 2 मॅच मध्ये आपण पाहतो की चौकाराच्या सहाय्याने अकाउंट ओपन केले गेलं आहे. कालिकामध्ये खारबाव संघावरून खेळत असताना महेंद्र यांनी सुद्धा षटकाराने अकाउंट ओपन केलं पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गोवर काय मॅच खेळली गेली मागची त्यांनी सुद्धा आपण पाहिलं तर षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळले गेले आहे. लॉंगऑफच्या रिझन मध्ये शतरक्षण आहे त्या ठिकाणी पाहूया. शतरक्षण चांगलं झालंय. दुसरीची कॉलिंग दिली आणि इथं पाहू शकता धावपट्टीवरती चांगल्या प्रकारे रनिंग पाहायला मिळाले आणि परिणाम सर्व 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. आता प्रत्येक टीमला प्रश्न पडेल की धावा किती जमवायच्या. ते 64 धावा जर सेफ नसतील तर मग धावा बनवायच्या किती हा प्रश्न निश्चित पडला असेल. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. यावेळेस गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. चेंडू मात्र नाही थांबणार. जाईल सीमा पार. येईल धन 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 करीत चौकार.
कामतगर जॉली स्पोर्ट कामतगर तिसरा बक्षीस बादवड आणि चौथा हवी रुपया काय 2024-25 अख्खा मॅच आहे ना बघ हे बघ बादवड का बादवडचा थर्ड वडूनगर फर्स्ट कामतगर 2 थर्ड बादवड 4 हवी दिवस निश्चित आपण पाहतोय चाचणी स्पर्धेची ओढ आहे, ही ट्रॉफी कुणाच्या घरामध्ये जाईल याच्यासाठी चाललेली धडपड आपल्याला पाहायला मिळते. 2 ग्राउंडवरती ही टुर्नामेंट खेळवली जाते. मागच्या हंगामाचा विचार केला तर वडूनगर या संघाने आपण पाहिलं तर या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलं होतं. कामतगर जॉली स्पोर्ट कामतगर मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळला होता. थर्ड बादवड आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपण जर पाहिलं तर गावदेवी भादवड या संघाला पाहिलं होतं. चौथा हवी दिवस आणि चौथ्या क्रमांकावरती हॅवे दिवे अर्थात दिवा स्पोर्ट दिवा म्हणजे ना तेही सर्वचे सर्व संघ या मैदानावरती उपस्थित आहे आणि त्यांनी सुद्धा ही चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळते. हो सर कार चमकलच काय सदादा चष्मा करायला सांगू गाडी कशी येईल समोर या ना गाडी कशी येईल त्याच्यामध्ये गाडीचा विषय क्रिएटर चालू म्हणत आहे केली सर हो केली सर अरे इथे समोर या ना दिसते कशी गाडी 45-15 ही कार कुणाची असेल त्यांनी बाजूला करायची आहे. तिचा मिरर खेळाडूंना त्रास देतोय तर प्लीज विनंती असेल 45-15 ही वॅगनर कुणाची असेल ती बाजूला करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 16 धावा धावफलकावरती आलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज चांगल्याच मूडमध्ये भगवान भोईर यांना सुद्धा आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहे. नानू सुतार यांना अजून अकाउंट ओपन करणं बाकी आहे. आता मात्र स्ट्राईकवरती आहेत, काय घडतं पाहूया. प्रथम गोलंदाजी हाताळत असताना अर्जुन बुवा याने मात्र 16 धावा खर्च केल्या. आता किरण मात्र पाहूया मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल. चला खेळायला सुरुवात करूया आपण लवकरात लवकर, प्लीज विनंती असेल. कमिटीचा विषय नाही, मी 10 वेळा सांगेन कोणी दिली आहे केल्यावर तेव्हा जाणार म्हणून दादा यांची मला आमचा देतात तुम्ही देता तुम्ही त्यांना ते लगेच फटाकता ना आपल्याला. चला चला खेळायला सुरुवात करूया. 2 मिनिटांनी जाईल ती आरशी. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवला आहे, मिस टाइम जरूर झालेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक दुरून पोचेल का नाही आहे. असे प्लॅनिंग झालेली आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न तोही पूर्ण, तिसरीसाठी आगाज प्रयत्न होईल का नाही आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 18 अंकावरती
पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया खेळाला होते सुरुवात. यावेळेस बॅटची एज अँड गॉन, फलंदाज बाद होते कटआउटच्या स्वरूपात. याच्यानंतर गावदेवी भादवड आणि जे बोलणार सरोलीपाडा ही मॅच होणार आहे. तर दोन्ही संघ नायकाने तयार राहायचं आहे. लगेच तुमच्या मागे ती खेळवायची ना, लगेच त्याच्या मागे तुमचीच खेळवायची ना लगेच. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. तेही एक धाव केलेली आहे पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा या ठिकाणी होतात पूर्ण. आणि या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतर किरण मात्रेने कुठेतरी बांधून ठेवलेले आहे. सहजासहजी मोठा फटका खेळू देत नाही. अचूक टप्पा, लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. त्यातल्या त्यात एक विकेटचं पतन सुद्धा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मोठा फटका लागू देत नाहीत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट. इथेही पाहू शकता आपण रनिंग चांगली पाहायला मिळते. याही 2 धावा पूर्ण होत आहेत. जेव्हा मोठा फटका लागत नाही त्यावेळेस एकेर दुहेर धावसंख्या घेणं गरजेचं असतं आणि 2 धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू काय होत नाही आहे. परिणामस्वरूप 2-2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज होते टर्न. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. धावा थांबवलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं तर 70-70चा चेंडू यूज केला जातोय पूर्ण स्पर्धेमध्ये. इथून ज्या पण स्पर्धा होतील त्या, आणि त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त आपण फलंदाजांना पाहतोय, कारण हा बॉल थोडासा टणक आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना खूप होताना दिसतोय. यावेळेस ऑन साईडला खेचलेला आहे चेंडू. जोपर्यंत फील्ड केला जाईल या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहेत. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर एक गडी बाद केला आणि 9 धावा खर्च केल्या गेल्या. एकंदरीत विचार केला तर पकन भोईर आणि आपण पाहतोय अमोल दलवी ही जमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शरद हलके यांनी सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर मोठी इनिंग काय साकारता आली नाही आहे. 4 धावांवरती बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं नानू सुतार यांनाही मोठी इनिंग काय खेळता आली नाही आहे. पूर्णपणे दारोमदार मग भगवान भोईर याने खांद्यावरती घेतली. एक षटकार आणि एक चौकार आपण पाहतोय आणि डबलच्या धावा पाहायला मिळत आहेत. अमोल दलवी हा सुद्धा 5 धावांवरती वैयक्तिक खेळतो. सांघिक स्कोअरचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर तर 25 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. दिवा एक्सप्रेस उदय मात्रे तयार होतोय. मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. धावांची गरज तर आहे अमरस्फोट कासने संघाला.
त्याचबरोबर धावा थांबवणंही गरज आहे दिवा संघाला. या दोघांच्या जुगलबंदीमध्ये कोण सरस टळतोय हे पाहण्यासारखं राहील. मैदानाबाहेर जर विचार केला तर भगवंतदादा भोईर आणि उदय म्हात्रे यांची चांगली दोस्ती मैत्री पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहूया एकामेकावरती कशा प्रकारे वडचढ हल्ले प्रतिहल्ले चढवताना दिसतील. अमोल दलवी एक चांगला खेळाडू आहे, चांगली फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे करतोय. 3 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. भगवान भोईर यांनी सुद्धा आपण पाहतोय की 4 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान पाहायला मिळालं आहे. उदय म्हात्रे रणअप घेत असताना पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या बाजूचा सरसावत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय आपण समोर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु उजवी एसटी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत अवंतर धाव्याने इथं खून केली जाते फाईटची. एका धाव्याने धावसंख्या पाहतोय आपण 28 या अंकावरती 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. चष्मा लावायला लागेल. पुढील चेंडू बघूया. यावेळेस पुन्हा एकदा तोच टप्पा, तोच रिझन आणि तोच रिझल्ट. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय. किरण म्हात्रे काहीतरी कान मंत्र देतोय उदयास. व्हाईट बॉल टाकल्यानंतर चर्चा होणं गरजेचं ठरतं. त्या पद्धतीने इथे मात्र चर्चा केलेली आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. फेकी चांगली झाली परंतु 2 धावा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळतात. रनिंग चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांमध्ये. आपण जर विचार केला तर मागील काही चेंडू मागे आपण जर पाहिलं तर बाउंड्री लागली नाही आहे, मोठा फटका लागला नाही आहे, परंतु सिंगल डबलचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावसंख्येला आकार मिळतोय 29. इथं मात्र हलकीशी अपील. पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे परंतु एक चिकी सिंगल कंप्लीट करत असताना पाहायला मिळते. बॅटला चाटून चेंडू गेला होता. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 30 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 व्हाईट बॉल, त्याच्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया इथं मात्र गॅपमध्ये चेंडूला खेळलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला थांबवतोय आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमला अपेक्षा नाही आहे अशा मोठ्या चांगल्या गोलंदाजाची की सुरुवात वाईटने करेल, परंतु क्रिकेट आहे मित्र, काही घडू शकतोय. आणि त्यांनी तर पहिले सांगितलेलं आहे की प्रॅक्टिसचा अभाव आहे, आम्हाला ग्राउंड नाही आहे, प्रॅक्टिस होत नाही आहे. त्याच्यासाठी आपण पाहिलं तर चाचणी स्पर्धांची तारीखसुद्धा 2 पुढे ढकलण्यात आली, परंतु लयबद्ध गोलंदाजी करावी लागेल. क्लासिकल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय, आता मात्र हवेमध्ये आहे आणि क्या बात आहे. सहज सोपा झेल मी तर म्हणेन की सोडला गेला या ठिकाणी. 2 धावा. उदयची टीम जी आहे ना ती उदयला साथ देत नाही. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं 2 कॅच सोडल्या गेल्या होत्या. आणि आपण जर पाहिलं तर टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू ज्याला म्हटलं जातं रत्नकार, त्याच्या हातातून सुद्धा झेल सुटलं जाते. कुछ तो गडबड आहे दया. निश्चितच संध्याकाळी त्याचा हिसाब सर्वांचा केला जाईल उदय म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि नेहमी म्हटलं जातं ना की ज्याचं क्षेत्ररक्षण पॉवरफुल ती टीम विजयाचा दावेदार असते, परंतु दिवा संघाचा आज क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. अजून एकदा मोठा फटका, परंतु हा मात्र आपण पाहतोय चांगला आहे. चेंडू सीमा पार गेला आहे. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 38 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. उदय म्हात्रे यांना ही ओव्हर कंप्लीट करता करता घाम फुटला गेला आहे.
कारण आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडू वाईट, त्यानंतर 2 सिंगल, डबल, त्यानंतर डबल आणि या चेंडूवरती आले चौकार. शेवटचा चेंडू काय घडतं पाहूया. पुन्हा एकदा कानमंत्र देण्यासाठी उपस्थित किरण, प्लीज विनंती असेल की कॉर्नर मीटिंग जी आहे ती कमी घ्या आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. धावसंख्या जर पाहिली तर 38 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता, हवं तसं बॅटच्या पटामध्ये आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली. दुसरी जी कॉलिंग दिलेली आहे, हा ना तू तू मै पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक दुर्दैवरित्या फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. भगवान दादा भोईर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 39 या अंकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 13च्या सरासरीने धावा फलकावरती जमा केलेल्या आहेत. आपण मागील मॅच जर पाहिली तर 64 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु आपण पाहिलं तर जालमान सरवली पाडा या संघाने एक अफलातून फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून दनादन फटकेबाजी पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय सहज सोपा तो विजय संपादन होताना पाहायला मिळालं. पाहूया या ठिकाणी शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज तयार होते पाहण्यासारखं राहील. सीझनला सुरुवात आहे, अजून गोलंदाजाची क्रमवारी जी आहे ती अजून ठरलेली नाहीये. निश्चित या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षा होते. मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून अमरस्वट कासने संघाला तसेच भगवानदादा भोईर यांना आणि या संपूर्ण आयोजन नियोजन अर्थात चाचणी स्पर्धेला आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांचं मन मिळावं, स्वभावाप्रमाणे वागणारे आमचे परममित्र सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब सामन्यांचा आनंद घेत आहे. त्यांचं ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया उंची जास्त लांबी कमी आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक धक्का लागला जातोय झेलच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर भगवान दादा भोईर एक चांगली कामगिरी करत होते, परंतु दुर्दैवाने रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आपण कालचा सामना जर पाहिला रांजोलीचा, जर अशोक भगदे चांगले लयमध्ये होते आणि त्या मॅचमध्ये त्यांची पकड होती, परंतु माझ्यापेक्षा चांगला खेळाडू डगावामध्ये त्याला आतमध्ये येण्यासाठी त्यांनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि तिथनं त्यांना सामना गमावा लागला. इथेही तसंच घडलं गेलं. आजचं सरून पलद्याच्या पाठीमागे लागण्याचा प्रयत्न झाला आणि आल्या आल्या पावले आपण जर पाहिलं तर अमोल दलवी हा मात्र बाद होतोय. यावेळेस आता नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, सुधीर गगे आणि राहुल हलके. पाहूया या दोघांना मात्र इथनं चांगली धावसंख्या जमा करावी लागेल. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 39 या अंकावरती अजूनही थांबून आहे. या 5 चेंडूंमध्ये 10 धावा जरी आल्या तर एक फाईट स्कोर निर्माण होईल, पण आजचा दिवस जो आहे तो भरपूर धावा बनताना पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच सुद्धा 52 रनांची आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस फटका चांगला सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे, ऑल इज गोल्ड. अप्रतिम झेल, वाखाण्याजोगे अर्जुन बुवा यांनी कलेक्ट केलेला झेल. क्या बात आहे, दाद देण्यासारखं आहे. वय वर्ष 65+ आहे, परंतु आज ही नवदूत क्रिकेटला लाजवणारा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण स्ट्रायकर गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण स्फूर्तीले पहा, स्फूर्ती किती आहे. आजवर 60 वर्षाची माणसं आपल्याला पाहायला मिळत नाही, कमी पाहायला मिळतात गावोगावी, परंतु या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो 60+ कितीतरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक धाव आरोग्यासाठी याच्यासाठी चालू केलेला खेळ आज त्या खेळाचा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळते. 2008 साली चालू झालेला खेळ आज आपण पाहतो भिवंडीच्या कान्याकोपऱ्यामध्ये खेळला जातोय. आजवर जवळजवळ 100हून अधिक टीम या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्याला 40+ पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात आता नवीन एक संघटनाही तयार होते दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली 40+. ते क्रिकेटला भिवंडीमध्ये पुजलं जातं, जपलं जातं. मी तर म्हणेन सोप्या भाषेत की क्रिकेट हा भिवंडीसाठी एक जणू काय कॅन्सर सारखा रोग झालेला आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय त्याच रिझनमध्ये. क्या बात आहे,
चांगला ट्राय केला होता, परंतु अवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर हॅट्रिक बॉल होता. परंतु या ठिकाणी आपण पाहतो येतं चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 43-43 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. जर विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल तर अमरस्वट कासने संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय नानाजी गुंडली साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहे. कासने गावचे उपसरपंच एक चांगला मनमिलाव स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू अपील ही जरूर केली गेली होती, खूप दमदार जोरदार. शेड्यूलमध्ये थोडासा बदल करण्यात आला होता. यानंतर आपण खारबाव आणि भादवड ही मॅच खेळणार आहोत. विनंती असेल दोन्ही संघाला की आपण उपस्थित राहायचं आहे. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू क्या बात आहे. कृष्णा मडवी जर विचार केला तर मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी नाही. या मॅचमध्ये अफलातून सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले होते. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला चेंडू येतोय आणि यावेळेस पाहतोय आपण फलंदाज होते बाद. अशा रीतीने 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 45 या अंकावरती जाऊन पोहोचते. खारबाव संघनायक आपण या नाणेफेकीसाठी. चला खारबाव संघनायक त्याचबरोबर भादवड संघनायक आपण या. तर सन्माननीय मिलिंद दादा भोईर साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केलेच जाईल नाणेफेकीचं कॉल. चला खारबाव संघनायक प्लीज आपण या. कालिका माता खारबाव संघनायक प्लीज आपण या नाणेफेकीसाठी.
छपाचं कॉलिंग दिलेलं आहे खारबाव संघाच्या संघनायकाने. नाणेफेकीची जी कॉलिंग आहे ते कालिकामाता खारबाव या संघाच्या बाजूने लागलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवर कक्षामध्ये श्यामदादा चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आणि जय हनुमान सरवली संघाचे कर्ता धर्ता आणि आपले संजयभाई म्हात्रे साहेबांचे एक जवळीक सहकारी. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच तसेच प्रदीपजी जोशी साहेब देखील उपस्थित आहेत. आता अध्यक्ष आणि सचिव असा सामना आपल्याला मैदानातून यानंतर पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आपण चालू सामन्याकडे. 46 धावांचं लक्ष्य आहे आणि मैदानामध्ये दिवसभर दिवा टीमकडून सलीमीर जोडी संघनायक किरण म्हात्रे आणि रत्नाकर म्हात्रे दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्यातून चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025-26 या क्रिकेट हंगामाची सुरुवात नक्कीच अमरस्फोट कासने संघाचे सहकारी खेळाडू भाऊसाहेब मिलिंदजी भोईर आपलं देखील साहेब स्वागत आहे. या चाचणी स्पर्धेसाठी मिलिंदजी भोईर साहेबांकडून देखील शुभेच्छा आहेत. तसेच दापोडेगावचे आमचे परममित्र अनिल पाटील यांनी स्पेशली भगवानजी भोईर साहेबांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद अनिल पाटील. वेलकम जगू चौधरी. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर चौकार सुधीर शेलार. नक्की श्यामदादा चौधरी यांची देण आपण पाहणार आहात. मित्रांनो, हे चाचणी स्पर्धेनंतर शिवसेना उपतालुका प्रमुख चषक स्पर्धेचा कालावधी 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या दरम्यान आपण जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ सरोल यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम पाहणार आहात. इच्छुक संघाने त्वरित या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. जगू चौधरी आणि श्यामदादा चौधरी ते उपस्थित झालेत. चाचणी स्पर्धा संपल्यानंतर लगेच आपल्याला सरोल येथे भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळेल. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक तैनात केला आहे आणि इथे अगदी जे जालं विणलं होतं त्या जाल्यामध्ये किरण म्हात्रे सापडलेले आहेत. मोठी विकेट फलंदाज झेलबाद. क्या बात आहे. या सामन्याची सर्वात मोठी विकेट सुधीर शेलारनं कंप्लीट केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात बाद केले. गुरुनाथना झेल टिपलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा केला होता. नक्की शरद हलके खुश असतील. भगवानजी भोईर, नाना गोंडली, कारण की किरण म्हात्रे एक असा फलंदाज आहे. दिवसभर दिवा टीम ची संघनायकाची जबाबदारी देखील त्याच्या खांद्यावर. 46चं लक्ष असताना पहिला विकेट 3 चेंडूमध्ये 4 वर. मैदान क्रमांक 2 वरचा आजचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक नक्कीच आपण पाहिलं तर
चौथा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. अगदी चेंडू दोन फिल्डरच्या मध्ये सेफ प्लॅन झालाय. कृष्णा मडवी षटकारांनी या चाचणी स्पर्धेची सुरुवात पहिल्या सामन्यातून, दुसऱ्या सामन्यातून देखील पहिल्या चेंडूवर 2, संघाची टोटल 6. वेलकम महेंद्र भाऊ. चेंडूला ऑन साईडला केले बघूया. चेंडूच्या समोर शरद हलके. शरद हलके अमरसोड कासने टीमचे एक अष्टपैलू खेळाडू. संघनायक. एक सिंगल धाव. शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा शिल्लक आहे. 1-7. सुरेख चेंडू. रत्नाकरला या चेंडूवर बीट केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुधीर शेलारनं पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर 7 या धावसंख्येवर कंप्लीट केलेली आहे. किरण म्हात्रेची विकेट घेऊन चांगली सुरुवात अमरसोड कासने टीमला करून देताना सुधीर शेलार. 46चं लक्ष. येणाऱ्या 18 मध्ये आता 39. फास्ट केला, जरा स्पीडअप करा. अधिक वेळ घेऊ नका आपण. यानंतरचा सामना कालिका माता खारबाव आणि गावदेवी भादवड. खारबाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. गोलंदाज गुरुनाथ. कृष्णा मडवी. बघूया कृष्णा मडवी दिवस व दिवस संघाचा हा खेळाडू गोलंदाज म्हणून संघामध्ये दाखल झालाय. मात्र यावर्षी त्याला अगदी 1 डाऊनला 45 वयवर्ष पूर्ण झालेत आणि त्यांना संधी फलंदाजीसाठी मिळालेली आहे. पहिला चेंडू डॉट. गुरुनाथ एक चांगला गोलंदाज आहे. पिंपळा संघाचे खेळाडू देवेंद्र ठाणगे आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे बघूया अगदी चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडूच्या समोर रामदासजी शेळके येत आहेत. 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच आपले रमेश पाटील तुफान पिंपळाचे खेळाडू यांनी या चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकासाठी आपण पाहिलं तर दोन्ही मैदानामध्ये जे पंच, समालोचक, गुणलेखक, कॅमेरामॅन आणि आपले काही कमिटी मेंबर यांच्या जेवणाची उत्तम सोय, अगदी घरचं स्वादिष्ट जेवण रमेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी दिलं जातोय. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. शेवटी घरचं ते घरचं चांगलं जेवण. धन्यवाद. 1 नंबर. धावसंख्या 11. 1 ओव्हर 3 चेंडू. अप्रतिम. अगदी चेंडू लेग स्ट्रिकवर सोडला होता. फलंदाजाला कुठलीही संधी नव्हती.
गुरुनाथनं फुटवर्क ओळखलाय की कृष्णा मडवी कुठल्या रेंजमध्ये आहे, कुठल्या चेंडूची तो अपेक्षा करतोय आणि अगदी हा चेंडू त्याच्या शरीराच्या दिशेनं सोडला होता. चांगली गोलंदाजी गुरुनाथकडून. गुरुनाथ भोईर इथे देखील कृष्णाचे पाय थांबलेत, पायांचे हालचाल पाहायला मिळत नाहीये. नक्कीच फलंदाजी करताना तुमच्या पायाची हालचाल फुटवर्क फार महत्वाचं आहे. चेंडू कुठल्या लेंथवर आलाय, चेंडूपर्यंत तुम्हाला जाण्यासाठी पावलांचा वापर, शरीराची हालचाल नक्कीच करावी लागते. गुरुनाथ शेवटचा चेंडू, 5 चेंडू फेकलेत, 3 डॉट, 2 दुहेरी, 4 धावा खर्च केलेत. 46चं लक्ष असताना काय कमालीची गोलंदाजीची सुरुवात सुधीर शेलार आणि गुरुनाथ भोईर कडून. इथे देखील चेंडूला वलवलाय, फिरवलाय. कृष्णा मडवीचा दबाव वाढतोय. 2 ओव्हर, धावा बनलेत 11, 12 चेंडू मध्ये 11 आणि आता उर्वरित 12 मध्ये शिल्लक आहेत 35. 12 मध्ये 35. या आधीच आपण सामना पाहिलाय. कारभाव टीमनं 63 धावा बनवल्या होत्या जय भोलेनाथ सरवलीपाडा टीम समोर. मात्र त्या 64 धावा फक्त 19 चेंडू मध्ये सरवलीच्या फलंदाजाने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलेत. पहिल्या 12 मध्ये 11 आणि आता उर्वरित 12 मध्ये 35. श्यामदादा चौधरी साहेबांची स्पर्धा येत्या 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या दरम्यान डिक्लेअर झालेली आहे. 40 संघांना सहभाग दिला जाणार आहे. तरी इच्छुक संघांनी त्वरित श्यामदादा चौधरी, जगू चौधरी आणि जर्मन सरवली टीमशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवा. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक, प्रत्येकाला हवीशी वाटणारी ट्रॉफी श्यामदादा चौधरी यांची आपण नेहमी पाहतोय. बारा चेंडू 35. चला सामना सुरू करा. गोलंदाज अमोल दलवी पहिल्या सामन्याचा सामनावीर खेळाडू. राऊंड द विकेट ना. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक नानू सुतारच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बाद. नक्कीच नानू सुतार अमरसोड कासने संघाचा हा देखील एक चांगला खेळाडू. गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षक क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नानू सुतारनं देखील अमरसोड कासने संघासाठी कित्येक सामने खेळलेले आहेत. दबाव वाढलाय आता. दिवसभर दिवा विनोद, नवीन फलंदाज विनोद आलाय. दिवसभर दिवा संघाचा एक डावखोरे आताचा फलंदाज. बघूया विनोद. येणाऱ्या फलंदाजीमध्ये रोशनचं देखील येणं बाकी आहे. चला फास्ट केलं जरा. जो संघ सामना जिंकेल तो गट क्रमांक 4 मधून पुढे जाईल. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि गट क्रमांक 4 मधून ओमसाई पिसे संघ बाहेर झालेला आहे. दोन्ही सामने पराभूत झालेत. आणि ह्यानंतर आपण गट क्रमांक 5 कारभावची दुसरी तर भादवडची पहिली लढत पाहणार आहोत. वेलकम शैलेश म्हात्रे, गावदेवी भादवड संघाचे उत्कृष्ट गोलंदाज. इथे फटका अगदी कमजोर फटका जरूर आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या धावेसाठी कृष्णा मडवीनं आपली जागा सोडलेली आहे आणि ते कृष्णा मडवीला जे काम करायचं होतं
फलंदाज धावचीत बाद. नक्कीच मित्रांनो, एका क्लिपची आठवण झाली. आपण युट्यूबवर पाहतोय एका गोलंदाजानं अशी चूक केली होती, ती धाव देखील आली आणि तो सामना देखील त्यानं गमावा लागला होता. बेल्स हातामध्ये घेतली आणि तशीच ठेवली होती. फलंदाज नाबाद राहिले होते. जमिनीवर बेल्स टाकणं गरजेचं आहे. एक क्रिकेटची नियमावली आहे आणि गोलंदाज अगदी अमोलनं तेच केलं आहे. रोशन भोईर आणि आता विनोदवर मोठी जबाबदारी आहे. पहिल्या 12 मध्ये 11 आल्यात आणि उर्वरित 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. त्यामधून 2 धावा या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर आलेत. आता 10 मध्ये 33, 10 चेंडू 33 धावा. चला फिल्डिंग लावा नानू सुतार. चला चला पंचांनी निर्णय दिले मित्रांनो. लाईव्ह सामना आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अधिक वेळ घेऊ नका आपण. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. विनोद म्हात्रे आणि रोशन भोईर 10 मध्ये 33, 10 चेंडू 33 धावा. गोलंदाज अमोल दलवी. इथे चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त ऑफस्टिकच्या बाहेर वळवलाय. बोटांची जादू दाखवताना अमोलकडे क्वालिटी गोलंदाजी आहे. नक्कीच अगदी असे बरेचसे नवीन खेळाडू प्रत्येक संघामध्ये भाई जॉईन झालेत आणि त्यांनी त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी केलेली आहे. ज्या खेळाडूंना वेटिंगवर ठेवलं, ज्यांना खेळायला संधी मिळाली, त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. इथे नानू सुतारचं कौतुक करावं लागेल. इष्टांच्या मागे चांगला चेंडू पकडलाय. हा चेंडू तर कदाचित मागे गेला असता तर अजून काही धावा इथे खर्च कराव्या लागल्या असत्या. 45-15 क्रमांकाची वॅगनर गाडी कोणाची असेल कृपया प्लीज जरा साईडला घ्या, कारण की तिथून जाणाऱ्या गाडीला तिचा अडथळा होतोय. 45-15 इथे बॅटची कडा लागलेली आहे. नानू सुतारनं चेंडू अजूनही आपल्या शरीरापासून दूर ढकललाय आणि परिणाम स्वरूप इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा खर्च झाल्यात. 2 वाईट, त्यानंतर हे 2, संघाची टोटल 17. आता बनवायचे 29 धावा. काय चांगला चेंडू, अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. अमरस्फोट कासने संघाच्या गोलंदाजीने अगदी आपल्या डोक्याचा पुरेपूर वापर करून आणि या खेळपट्टीचा अंदाज घेऊन गोलंदाजी केलेली आहे. त्यामध्ये सुधीर शेलार, गुरुनाथ भोईर आणि अमोल दलवी. पंचेचाळीस 15 क्रमांकाची जी गाडी आहे कृपया प्लीज बाजूला घ्या. तिथून नक्कीच कपिलदादा म्हात्रे यांना स्वतःची गाडी काढायची आहे. तिचा अडथळा निर्माण होतोय. हा षटकार अखेरकार आलाय विनोद म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 23. सतरा मध्ये 23 बनलेत आणि आता उर्वरित 7 मध्ये 23 म्हणजे अर्ध्या धावा बनलेल्या आहेत. या 6 धावींनी पुन्हा एकदा दिवसभर दिवा टीमच्या आशा जिवंत केल्यात. एक सिंगल धाव, 3 ओव्हर 24. आता 6 मध्ये 22. सहा चेंडू 22 धावा. जो जिंकेल तो गट क्रमांक
4 मध्ये अव्वल ठरेल. प्रल्हाद नाईक यांची सेना तयार होते. गावदेवी भादवाड. संतोष तरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, मनोहरजी तरे, दीपक तरे, शैलेश म्हात्रे, मच्छिंद्र पाटील, रोनित पाटील. क्या बात आहे, नवीन चेहरा आहे का? 40+ मध्ये जॉईन झालेत. बाई स्टेजवर आहेत, त्यांना बोलू नका सध्या. यस, ज्ञानेश्वर म्हात्रे खुश आहेत नेहमीच, चेहऱ्यावर स्मित हास्य. संतोष तरे, BPL 2024-25, वय वर्ष 50+ चे उत्कृष्ट खेळाडू. नक्कीच अगदी बक्षिसांची खैरात झाली होती. कालिका माता कासने खारबाव या टीम कडून खेळताना चांगला खेळ त्यांनी केला होता. सुरेख सुरेख चेंडू राहुल हलके. बघा, फलंदाजीला शरद हलके पहिले येतात आणि गोलंदाजीला चौथ्या ओव्हरला राहुल हलके. ही दोन बंधूंची जोडी अमरसोड कासनेसाठी खूप महत्वाची आहे. बॅटची काढा, मोठी विकेट. विनोद म्हात्रे इज गॉन. चार मध्ये 22. फलंदाज सुधीर. फलंदाज सुधीर. 4-22. क्या बात है, क्या बात है. नानू सुतार असतायत. नानूला आता ठाऊक आहे की आता जास्त मेहनत करावी लागणार नाहीये. सामन्यावर पकड आता मजबूत झालेली आहे. 3 मध्ये 21. चांगली फिल्डिंग. तुम्ही गोलंदाजीचं रनअप बघा. चारी गोलंदाज अगदी रनअप करताना खेलपट्टीकडे पाहतात. फलंदाज कुठे उभा आहे, अचूक टिप्पणी करून चेंडू सोडतायत. हे खूप महत्वाचं आहे. इथे चेंडूला उडवलाय रोशन भोईरनं. क्या बात आहे, वाह. रोशननी या चाचणीची सुरुवात 6 धावेने केलेली आहे. मनोबल नक्कीच वाढेल. 2 चेंडू आणि 15 धावा. दोन मध्ये 15. 46चं लक्ष होतं. सुरुवात कुठेतरी खराब झाली. याचं कारण किरण म्हात्रेची महत्वाची विकेट. तो झेल गुरुनाथनं टिपला आणि तिथूनच सामना यू टर्न घेऊन अमरसोड कासने संघाच्या पक्षामध्ये. तर शेवटपर्यंत अगदी सर्व गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. बघूया 2-15. रोशन अजूनही कशी फलंदाजी करतोय. राहुल हलके. मच्छिंद्र दादा वेलकम. इथे कॉड बिहान शरद हलकेची ही दुसरी विकेट. पुण्यनाथ नक्कीच आता सामन्यावर पकड घट्ट मजबूत केलेली आहे. फक्त एक चेंडू. आता दुसऱ्या विजयापासून अमरसोड कासने टीम दूर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शरद हलके कोच असतील, नाना गोंडले, भगवानजी भोईर,
तसेच भाऊसाहेब मिलिंद भोईर आणि ऑल टीम सुरुवात चांगली झालेली आहे. गट क्रमांक 4 मधून दोन्ही सामने जिंकण्याच्या तयारीत. वेलकम प्रदीप भाऊ. संदीप नेट चे प्रोपायटर. चांगला चांगला स्विजिटचा फटका. पुण्यनाथनं देखील चौका ठोकून चाचणीची सुरुवात आगास केलेली आहे. इथे सामना जिंकला आहे अमर स्पोर्ट कासने टीमनं. हार्ड लक दिवस स्पोर्ट दिवा आणि बेस्ट ऑफ लक अमर स्पोर्ट कासने. वेलकम लालचंद तरे. सामन्याचा सामनावीर भगवान भोईर. भगवान भोईर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आपली मानाची सन्मानाची सामनावीर ट्रॉफी स्वीकारायची आहे, जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. बीबी स्पोर्ट इताडे या संघाचे करता धरता साई सिद्धी डेव्हलपर अँड बिल्डर भगवान बाबू पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. भगवानजी पाटील यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. साई साक्षी बिल्डर अँड डेव्हलपर. खारबाव टीम लगेच मैदानामध्ये उतरा. प्रदीप जोशी साहेब. ऑल टीम. भाऊसाहेब आपण ह्या मान्यवर कक्षामध्ये. चला खारबाव टीम प्ले 11 लवकर निवडा आणि मैदानाचा ताबा घ्या. चला अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. हडलाक दिवस स्पोर्ट दिवा. चला खारबाव टीम बघा मित्रांनो, आपण भरपूर आवाज दिले आपल्याला. लगेच सामना संपल्यानंतर लगेच पुढील संघाने उतरायचं आहे. भगवानजी भोईर सामनावीर या ना.